तपोवन, नाशिकचं हिरवं हृदय, हजारो पक्ष्यांचा आसरा, हजारो श्वासांची छाया. पण आता याच हिरव्या फुफ्फुसांवर अंधार दाटतोय. कारण सिंहस्थ कुंभमेळा 2027 आधी 1800 झाडे तोडण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणि शहरात शांतता नाही तर प्रचंड संताप उसळलाय. एकीकडे प्रशासनाचं म्हणणं, साधुग्राम इथेच उभा राहणार, शतकानुशतके ही जागा याच कामासाठी आहे. कुंभमेळा मंत्री म्हणतात, 1 झाड तोडू पण 15 झाडं लावू, मोठ्या झाडांना हातही लावणार नाही. पण दुसरीकडे पर्यावरणप्रेमी, नाशिककर, विद्यार्थी झाडांना मिठी मारत आहेत. चिपको आंदोलन सुरू आहे. त्यांचा एकच आवाज, एकही झाड तोडू देणार नाही. मंचावर उतरले अभिनेते सयाजी शिंदे. त्यांचा संताप उफाळून आला. झाडं म्हणजे आईबाप, कुणालाही हात लावू देणार नाही. आणि इथून सुरू झाला महाभारत. उद्धव ठाकरे म्हणतात, ही साधुग्रामची तयारी नाही, कुणा उद्योगपतींच्या नावावर ताबा देण्याची प्लॅनिंग आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेही इशारा देतात, साधूंच्या नावाखाली व्यापार करू नका. वादाला आणखीन आग लावणारी गोष्ट म्हणजे 33 वर्षांसाठी तपोवनची 35 ते 54 एकर जागा एक्झिबिशन सेंटरसाठी देण्याची निविदा. ही जागा नो डेव्हलपमेंट झोन. मग टेंडर कसं, हा प्रश्न शहराला पोखरत आहे. जनसुनावणीत 900 हरकती, गोंधळ, आरोप आणि लोकांचा आणखीन वाढलेला अविश्वास. शेवटी प्रश्न एकच, आगामी कुंभमेळा साधुग्रामसाठी तपोवनच आवश्यक, की या हिरव्या वारशामागे दडलाय कुणाचा तरी छुपा अजेंडा? तुमचा काय विश्वास आहे? ही झाडं वाचतील की तपोवनचा इतिहास? निर्णय नाशिकचा, पण श्वास संपूर्ण महाराष्ट्राचा.